तुम्हाला त्यात काय दिसतंय ते बघायचं आहे. आणि योग चांगला आहे. हे आहे रमेश जावेर यांचं काष्टशिल्प चित्रसंग्रहालय. वैयक्तिक त्यांनी स्वतःच्या ह्याच्यामध्ये तयार केलेलं आहे. कला शिक्षक म्हणून त्यांनी काम केलेलं आहे. आपण त्यांच्या कलाकृतींचा लाभ घेऊया. बोला सर. काष्टशिल्प झाडांच्या मुळाखोडामध्ये जे नैसर्गिक आकार शोधले जातात त्याला म्हणायचं काष्टशिल्प. या कलेमध्ये खूप कमी लोक आहेत आणि अगदी नामशेष होत चाललेली ही कला मी छंद म्हणून जोपासलेली आहे. तर या ठिकाणी हा जो मयूर आहे, मयूर, हा मला कोल्हापूर जिल्ह्यातील येळगुडला मला सापडला. मी त्या ठिकाणी मुख्याध्यापक पदावर होतो आणि हे काष्टशिल्पाचं कंपोजिंग वर्क आहे. तर हे एक स्वतंत्र असं आहे आणि हे पंख त्याला मी जोडलेलं आहे. हे पाय वगैरे जोडलेले आहे. खूप भरारी मारणारा बागडा वाटतो का तिला हा अनुभव. तर हा मी काष्टशिल्पामध्ये, काष्ट म्हणजे लाकूड संस्कृत शब्द आहे आणि असं हा काष्टशिल्प जे लाकडामध्ये दोन प्रकार आहेत. एक नैसर्गिक काष्टशिल्प आणि एक कोरीव. तर कोरीव आपल्याला पाहिजे तसं बनवता येते, पण नैसर्गिक शोधणं म्हणजे एक प्रतिभेचा भाग आहे. या ठिकाणी बघा माकड मला वाटतं हे, आणि ही त्याची शेपटी आहे. हा अखंड आहे, कुठं जोडाजोडी वगैरे नाहीये. काळामध्ये हा सिंह सदृश्य असं हे काष्टशिल्प अखंड मला जळणामध्ये सापडलेलं आहे. जळणामध्ये सापडलेला आहे. नको असलेला भाग मी कट केलेला आहे, पण सरळ नैसर्गिकच आहे. थोडं इथं चेहऱ्याला तेवढं मला संस्कारित करावं लागलं. तर हे अखंड लाकूड आहे. चित्र संग्रहालय. तर हे माजी स्वर्गीय आमदार अनिल भाऊ बाबर यांच्या हस्ते 2018 ला याचं उद्घाटन झालेलं आहे. एक छान थोडं संस्कारित केलेलं आहे, पण अखंड पीस असा. हे कंपोज वर्क आहे. हे पक्षी आणि त्याचं हे पिल्लो वाटतं मला. हे एक असं पुरुषाकृती. तर हे जोडलेलं आहे. हे नैसर्गिकच सापडलेलं आहे, मला जोडलेलं आहे. या संग्रहालयाची नोंद इंडियाज वर्ल्ड रेकॉर्ड 2021 मध्ये झालेली आहे. तर दप्तर ओझं कमी झालं पाहिजे असं दाखवणारं हे पेंटिंग माझा मुलगा सुधीर जावेर यानं हे काढलेलं आहे. हे थोडं जहाजासारखं. झाडांची जी मुळं आहेत ती पाण्याच्या शोधात जात असताना मध्ये जर दगड आले तर ती मुळं आकार बदलतात, दिशा बदलतात. तर हे थोडं हाबंद आहे, हे उलट केलेलं आहे असं झाडांची मुळं. तर नैसर्गिकरित्या ही मुळी या ठिकाणी जॉईंट झालेली आहे, कलम केल्यासारखं. असं कधी होत नाही, पण झालेलं आहे. नैसर्गिक सेफ्टी वगैरे. फक्त चेहऱ्याचा आकार तेवढा मला फेविकॉल भुस्यानं तयार करावा लागला. तर हे द्रोणागिरी पण काही समुद्रावरती शंख शिंपले याचाही संकलन करण्याचा छंद मी जोपासलेला आहे. हे फेसलेस गर्ल आहे. तर समाजामध्ये अशी काही कलेची हे करणारे, सेवा करणारे असे काय असतात, त्यांना नाव गाव हा पगडा आहे काय असं नागमंडल आहे. पोपट हा भिगवण रयत शिक्षण संस्थेच्या भैरवनाथ विद्यालय भिगवण या ठिकाणी मी पर्यवेक्षक म्हणून होतो. तर त्या ठिकाणी मला असं वखारीमध्ये हा मूळखंड सापडलेला आहे. तर हा ओला पक्षी आहे.
आणि गौतम बुद्धाचं काढलेलं चित्र आहे. हे दुर्मिळ असं, म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे एक अष्टपैलू व्यक्तिमत्व होतं. तर हे गौतम बुद्धाचं काढलेलं चित्र आहे. ही फुलराणी वाटते मला, गजरा माळलेला स्त्रीचा आकार हा काष्ठशिल्पामध्ये आहे. हे जे पंढरपूरला प्रत्येक जण जातोय आणि विठ्ठलाकडे काहीतरी अपेक्षेने घंटा वाजवला जातोय आणि मग तो गोंधळात पडलेला आहे की ऐकावं तरी कोणाचं. हे विठ्ठलाचं असं हे डॉल्फिन काष्ठशिल्प आहे. तर पद्मभूषण डॉक्टर कर्मवीर भाऊराव पाटील याचं हे ऑइल कलर कॅनव्हास वरती चित्रकार सुधीर जावेदनं काढलेले हे पेंटिंग आहे. हे नेपाळमधील पॅगोडे आहे. बसलेला पक्षी, पाठीमागं थोडी तिची मान थोडी झुकलेली वाटते की त्याला म्हणजे पर्यावरण रक्षण म्हणून काष्ठशिल्प, नाहीतर हा पावसाची वाट पाहणारा मोर आहे. तर सांगली जिल्ह्यातील म्हणजे भाळवणी या ठिकाणी मला शाळेच्या समोर असं एका शेतकऱ्याकडे सापडलं. हे मिळवलेलं आहे. तपस्याला बसलेले आहेत असं हा ठोकळा आहे आणि तपस्या करत असताना हापाळे गेलेलं पोट वगैरे हा पायाचा भाग मात्र फेविकॉल भुशानं मला तयार करावा लागला. डोक्याचा भाग अखंड पिसा आहे. पण ते कर्जबाजारी शेतकऱ्यानं आत्महत्या केलेली आहे आणि त्याच्या मुलं, त्यांचा शिक्षणाचा प्रश्न वगैरे, आणि ती पहिली दिवाळी साजरी करते आहे. इथून पुढं कसे दिवस काढायचे याचा विचार करते आहे. तर शेतकऱ्यांचे प्रश्न मांडणारं हे प्रबोधनात्मक पेंटिंग याची निवड लंडन येथे ऑनलाईन प्रदर्शनासाठी निवड झालेली आहे 2021 मध्ये. एक वारली कले एक हे काष्ठशिल्प आहे, म्हणजे काळवीट, सांबर किंवा बारसिंगा असंही त्याला म्हणतात. तर हे काष्ठशिल्प मला वाघोली तालुका कोरेगाव जिल्हा सातारा या ठिकाणी हे काष्ठशिल्प सापडलेलं आहे. केरळ स्पॉट निसर्ग चित्र, हा कोंबडा आहे, बदक, आणि हे चित्रकार प्रतीक्षा पाटील यांनी काढलेले हे पेंटिंग आहे. वारली कला पार्श्वभूमीला दाखवलेलं आहे आणि एकूण चित्र जे आहे पेंटिंग ते वारली कलेचाच नमुना आहे. ही मुलं जी आहेत ते पावसाळ्यात खेळणारी मुलं आहेत. द रेनी किड्स चित्रकार सुधीर रमेश जावीर यांनी काढलेले हे पेंटिंग आहे. ही वाट दूर जाते, स्त्रियांच्या जीवनावरील प्रसंग दाखवणारे हे पेंटिंग आहे. तर टुडी चित्र आहे. हा आग लागते, जंगल आणि पर्यावरणाचा ऱ्हास होताना दिसतो. तर हे वनवा प्रदूषण दाखवणारे हे पेंटिंग चित्रकार सुधीर जावीरने काढलेले आहे. हस्तिमुख, लांडोर हे जे पेंटिंग आहे ते गणेश दिवटेने काढलेलं आहे. तर चिंतन म्हणजे जिराफ आहे, 3 पायावर स्थित आहे. या काष्ठशिल्पाचं वैशिष्ट्य आहे की सिद्धार्थ गौतम बुद्धांनी राजवाड्याबाहेर पाहिलेली पहिली वृद्ध स्त्री लटपटणारी, आणि ती स्त्री पाहून त्यांना दुःखाची जाणीव झाली आणि अशा वेळेला त्यांनी राजगृह सोडलं आणि सुखाच्या शोधात ते निघाले. खरं पण सुखाचा शोध अजून
पाटण तालुक्यामध्ये सापडलेलं आहे, काम केलेलं आहे. चित्रकार आदित्य निकम कर्नाटकामध्ये हंपी ही शिळा असं म्हणतात की पंढरपूरचा विठ्ठल भक्तीच्या जोरावर कर्नाटकात हंपीला गेला खरं, पण तिथं काय त्याची पूजा अर्चा झाली नाही. ह्याचे शांतिनिकेतन कला विश्व महाविद्यालय हे लेंगऱ्याचं पीर आहे. तर इथं काष्टशिल्प संग्रहालय आपण कशासाठी गेलं, कृपया जरा लोकांना सांगावं. नमस्कार, मी रमेश जावीर. रयत शिक्षण संस्थेत नोकरी करत असताना बऱ्याच बदल्याचा योग आला आणि हे बदल्याचं जे दुःख आहे ते मी छंद म्हणून काष्टशिल्प कला जोपासली. या काष्टशिल्प कलेमध्ये खूप कमी लोक आहे आणि ही कला दुर्मिळ होत चाललेली आहे. तर एक पर्यावरणाचं रक्षण व्हावं म्हणून मी या कलेकडे पाहतो. नाहीतर काय आपण बऱ्याच वेळेला इंधन म्हणून लाकडाचा वापर करतो, पण असं न करता त्यामध्ये त्यांना संस्कार करून एक कलात्मक अशी बाब आपण यापासून बनवतो. आणि या कलेलाही म्हणजे नैसर्गिक कलेला खूप मागणी आहे. त्याला नॅचरल वूड स्कल्पचर असं म्हणतात. आणि याला अगदी म्हणजे मोठमोठ्या हॉटेल्स मधून किंवा कारखान्यामधून किंवा आणखी कुठं डेकोरेशन करण्यासाठी, ऑफिसच्या सजावटीसाठी अशी काष्टशिल्प विकत घेतली जातात. तर नवयुवकांनी या कलेकडं आकर्षित व्हावं आणि पर्यावरणाचं रक्षण आणि सुंदर कलाकृती कशी आपल्याला बनवता येईल याकडे लक्ष देण्यासाठी मी ही कला जोपासलेली आहे.